जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरु माऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभारप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून आपण नाशिकेत ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. नाशिकेत ग्रंथाच्या पहिला अध्यायाचा एक भाग आपला झाला. आज दुसरा भाग आपण बघणार आहोत. तर कालच्या भागात आपण बघितलेला आहे की पिप्लायन ऋषी उद्दालक ऋषींना लग्न करण्याविषयी लग्न कर म्हणून अनेक ऋषींचे दृष्टांत देऊन सांगत आहेत. लग्न केल्याशिवाय संसार तू लग्न करून संसार कर तरच ग्रस्त आश्रम स्वीकार कर असं वेगवेगळ्या पद्धतीनं सांगू लागलेले आहेत. त्यासाठी नंदा काकी म्यूट करा. त्यासाठी आत्री अनुसयेचा दृष्टांत दिला. ह्या अनुसया पतिव्रता होती आणि तिनेही देवांना बाळे केली असं सांगतात. जी अगस्ती ऋषीसुद्धा ज्यांनी समुद्र प्रशांत केलेला होता, एवढे महान ऋषी होते, यांनी सुद्धा लग्न केलेलं होतं असं पिप्लायन ऋषी सांगत आहेत. अगस्ती ऋषीची जी पत्नी लोपमुद्रा ही सुद्धा महान अशी पतिव्रता होती आणि पतीच्या आज्ञेबाहेर पतीमध्ये लोपून गेली होती म्हणून पतिव्रता, म्हणून तिला लोपमुद्रा म्हणत होते. पतीच्या इच्छेमध्ये तिच्या इच्छा सगळ्या लोपून गेलेल्या होत्या म्हणून तिचं नाव लोपमुद्रा होतं. अशा निग्रस्त आश्रम स्वीकार केलेला आहे आणि तू सुद्धा ग्रस्त आश्रमाचा स्वीकार कर. कश्यपानं तर बघ 13 बायका केल्या असं सांगू लागलेले आहेत पिप्लायन ऋषी. कश्यपानं 13 बायका केल्या आणि 13 जणीपासून वेगवेगळी संतान उत्पन्न झाली आणि ह्या कश्यप ऋषीपासूनच ही सृष्टीची बरीच निर्मिती झाली. निर्मिती होण्यासाठी कश्यप ऋषीचा सहभाग आहे. कश्यपापासूनच ज्याच्या संसाराच्या ठाई पुत्र संतती नाही तोच ग्रस्त आश्रमी ब्रह्मचारी स्वर्गी त्यास मान मिळतो. ज्यानं ग्रस्त आश्रम स्वीकारून आपल्या पितराचं कुळदैवताचं ऋण फेडलं, अग्निदैवतेचं, त्यालाच स्वर्गामध्ये मान मिळतो आणि ग्रस्त आश्रम इथं सुद्धा मान मिळतो असं इथं सांगत आहे. तर सर्व पितरांवर त्याचाच मोठा उपकार होतो. आपलं जर कुळ संपलं तर पितरासाठी साधना कोण करील? आपल्या कुळामध्ये एक जरी साधक निघाला, साधक म्हणजे साधी साधना नाही तर जो अद्वैत ब्रह्मज्ञानापर्यंत पोहोचला, त्याच्या मात्र 16 इकडच्या 16 तिकडच्या 16 कुळाचा उद्धार होतो. मेलेल्या लोकांचा त्याच्या पुण्याईनं ते मुक्त होतात पितर असं सांगितलेलं आहे. मुलगा जर निघाला तर ब्रह्मज्ञानी, जर मुलगी ब्रह्मज्ञानी निघाली तर मात्र दोन्ही कुळाचा उद्धार होतो. आई वडिलांच्या कुळाचा तिकडच्या 16 इकडच्या 16 कुळाचा उद्धार होतो. म्हणून मुलगी प्राप्त करण्यासाठी पुण्य मुलापेक्षा दुप्पट लागतं. मुलगा प्राप्त व्हावा म्हणून आपल्याला साधना जर करायची असेल तर 3 महिन्याची साधना सांगितली आणि मुलीसाठी मात्र 6 महिन्याची. तर असं ही जी पितरावर त्याचाच मोठा उपकार होतो
असा जर सद्भक्त आपल्या कुळामध्ये जन्माला तर पितर आनंदित राहतात. संतती वाचून वंश नष्ट होऊन त्याचा सर्व त्रिलोक्य शून्यवत होते. संतती जर नसली त्याचं नाव गाव काहीच निशाणा राहत नाही आणि शून्यवत होतं. पुत्रा वाचून या लोकी आणि परलोकी गती नाही. यासाठी तू गृहस्थ आश्रम कर, नाही तर देव, पितर आणि अग्नी हे तुझी निंदा करतील, अशी समजूत घातली. असा त्यांनी त्यांचा विचार सांगितलेला पिपलायन ऋषींनी. तेव्हा उद्दालक ऋषी काय म्हणतात पुढे, याप्रमाणे भाषण ऐकून उद्दालक ऋषी हसू लागले आणि म्हणतात की महाराज, आता उद्दालक ऋषी स्वतःचं मत मांडत आहे तिथं. महाराज, पुत्र, दारा, धन ही तपास मोठी बंधने होत. महाराज, मी तर ऐकलेलं आहे आणि मला तर असा अनुभव आहे की पुत्र, दारा म्हणजे पत्नी आणि धन म्हणजे पैसा, ही तपास विघ्न आहेत. ह्याच्यामुळंच तपसाधना करणं होत नाही. हे तपास विघ्न आहेत, बंधने आहेत. त्यांच्यापासून तपास विघ्ने होते. ह्यांच्यापासूनच तपश्चर्याला विघ्न येतात. स्वतःचं मत ते सांगू लागलेले आहेत. कनक आणि कांता हा ब्रह्मदेवाने मोह निर्माण केलेला आहे. मोह जो आहे तो ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिती करताना सगळ्यात जास्त मोह स्त्री आणि सोनं ह्याच्यामध्ये ठेवलेला आहे. म्हणून म्हणतात की ब्रह्मदेवाने कनक म्हणजे सोनं आणि कांता म्हणजे पत्नी किंवा स्त्री. तर ह्याच्यामध्येच हा ब्रह्मदेवाने मोह निर्माण केला आहे. ब्रह्मदेवाने ह्याच्यामध्येच मोह निर्माण करून ठेवलेला आहे. जास्त मोह ह्या दोन्हीचाच असतो. संसाराचा त्याग करणे हीच खरी तपस्थिती. उद्दालक ऋषी पिपलाद ऋषीशी चर्चा करू लागलेले आहेत. खरी तपस्थिती, संसाराचा त्याग करणं हीच खरी तपस्थिती. त्याकरिता मला या गोष्टीची चाड नाही. मला ह्या गोष्टीचं काहीच अवघड वाटत नाही आणि मला मी जी करतो तीच मला बरोबर वाटतं. ह्या गोष्टीची मला काही चाड नाही किंवा मला काही ह्याचं वाईट वाटत नाही. आणि मी जी ब्रह्मचार्य आश्रमात राहून जी तपसाधना करतो तेच बरोबर आहे, असं उद्दालक ऋषी पिपलाद ऋषीला म्हणू लागले. आणि पिपलायन म्हणाला, तू हे अप्रमाण बोलतोस. चर्चा चाललेली आहे दोघांची. पिपलायन ऋषी म्हणू लागले, नाही उद्दालका, तू जी बोलतोस ही खरं नाही, अप्रमाण बोलतोस. अरे, संतती वाचून पुण्य जोडावयाचे नाही, ही तू खरं बोलत नाहीस. ही तू बोलतोस ती सत्य नाही. कारण संतती वाचून पुण्य जोडायला येत नाही, जोडावयाचे नाही. या जगात संतती, दारा आणि धन ही तर परंपरा चालत आलेली आहे. अरे, ह्या जगामध्ये सगळेच लोक लग्न करतात, ही परंपरा चालत आलेली आहे. लग्न करून पुत्रसंतान जन्माला घालणं आणि धन कमावणं ही परंपरा आहे. ह्याच्यामध्ये वाईट काहीच नाही, असं पिपलायन ऋषी उद्दालक ऋषीला सांगत आहेत. आणि निपुत्रिकास गती नाही अशी श्रुतीचं वचन आहे. श्रुतीमध्ये सुद्धा काय सांगितलेलं आहे, तर निपुत्रिकास गती नाही. आजच्या काळात असं म्हणायला जमत नाही, तर संतान नसताना गती नाही म्हणावं लागतं. तर ज्याला संतान नाही त्याला गती नाही. पुत्र असो कन्या असो ती संतानच झाली.
निपुत्रिकास गती नाही असं कोण सांगते? श्रुतीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. श्रुती माता सुद्धा असंच सांगते, तिचं सुद्धा वचन असंच आहे, पुत्र पाहिजे म्हणून, नाहीतर त्याला गती मिळत नाही, दुर्गती होते त्याची. वचन आहे, देव, पितर व अग्नी हे संतती वाचून तृप्त होत नाहीत. कुळदैवता देव जे आहेत आपले, ती देव किंवा आपली परंपरा, आपले जे गेलेले पितर लोक, मृत्यू पावलेले आपल्या कुळातले ते पितर आणि अग्नी हे संतती वाचून तृप्त राहत नाहीत. आणि जो ब्रह्मचारी तो या जगात अभागी जाणावा. याप्रमाणे बोलून ते सर्व ऋषी निघून गेले असं सांगितलेलं आहे. आणि असं सांगून अशी चर्चा होऊन जी सर्व ऋषी एकत्र आलेले होते ते ऋषी निघून गेले. आता निघून गेल्यानंतर उद्दालकास मोठी चिंता उत्पन्न होऊन त्यास काही सुचेनासे झाले. ते होते तोपर्यंत उद्दालक ऋषींनी चर्चा केली. त्यांनी स्वतःचं मतही सांगितलं. ब्रह्मचारी आश्रमच बरोबर आहे, कनककांता ह्याच्यामध्ये मोह आहे, आणि पुत्र पत्नी ही बंधनाचं कारण आहे, धन, असं त्यांनी स्वतःचं मत मांडलं खरं. परंतु ते निघून गेल्यानंतर मात्र पुन्हा त्यांच्या स्वतःच्या मनालाच ते विचार करू लागले. आणि विचार करून त्यांना चिंता वाटू लागली. मन द्वेधा अवस्था झाली मनाची. आणि चिंता करू लागले ते. त्यांना वाटू लागलं, पिपलायन ऋषी हे काय सामान्य ऋषी नाहीत, आणि ह्यांनी सांगितलेलं खोटं नसणार आहे, खरंच असेल ते. मी त्यांच्यासमोर माझं मत मांडलं, पण ते माझं मत खरं का खोटं? द्विधा अवस्था मनाची उत्पन्न झाली. उद्दालक ऋषी आणि मनाची द्विधा अवस्था उत्पन्न झाल्यामुळे चिंता उत्पन्न झाली. मी जी हे कार्य करतो ती बरोबर आहे का चूक आहे की हे आपल्यालाच कळना. दोन मन तिथं उत्पन्न झाले. काय करावं? ऋषींनी सांगितलं तसं लग्न करावं का ब्रह्मचर्य पाळून आश्रमात राहून तपसाधना करावी, असं त्या उद्दालक ऋषीच्या मनालाच वाटू लागलेलं आहे. आणि मनात तसं येऊन चिंता उत्पन्न झाली, मनाला काळजी वाटू लागली. काय करावं सुचेना. चिंता उत्पन्न होऊन त्यास काही सुचेनासं झालं. व तेने करून तपास व्यत्यय आला. आता जी अंतकरणापासून मनापासून तपसाधना करत होता, हे उद्दालक ऋषी करत होते, त्या तपाला व्यत्यय येऊ लागला मनाची द्विधा अवस्था झाल्यामुळं. आणि रात्रंदिवस स्त्रीची चिंता प्राप्त झाली. आता लग्न करावं वाटू लागलं. मनामध्ये लग्न करण्याचा विचार येऊ लागला. आणि विचार आल्यानंतर त्याच्या पुढचे विचार येऊ लागले की मला मुलगी कोण देईल, आणि ती पत्नी माझी कशी असेल. आता ह्यांच्या मनामध्ये या पत्नीविषयी विचार येऊ लागले आणि चिंता पण उत्पन्न झाली. मला आता लग्न तर जर करायचं मी म्हणलं तर मला मुलगी कोण देईल, ती सद्गुणी निघेल का, ती कशी असेल, कोण्या राजाची मुलगी असेल का ऋषीची असेल. अशा प्रकारे अनेक वेगवेगळे विचार त्यांच्या मनात येऊन त्यांच्या मनाची विचलित अवस्था झाली. त्यांचं मन जे शांत राहीना झालं, चिंता प्राप्त झाली. आणि त्यांना स्नान संध्या सुचेना. रोजचा जी त्यांचा नित्य नियम होता त्याच्यामध्ये त्यांचं मन लागेना, मन स्थिर होईना, स्नान संध्या सुचेना. आणि तो मनात विचार करू लागला की आता मला आपली कन्या कोण देईल. आता पूजा ही अर्चा करत असतानाही त्याच्यामध्ये मन लागत नव्हतं. आणि मनात विचार येऊ लागला की आता मला आपली कन्या कोण देईल आणि मी गृहस्थ आश्रमी कसा होईल.
मला कोण मुलगी देईल आणि मी गृहस्थ आश्रमी कसा होईल, याप्रमाणे चिंतेत असता त्यास अशी युक्ती सुचली की आपण सत्यलोकी जावे. मन शांत होईना झालं आणि जिथं मन असतं तिथंच खऱ्या अर्थानं मनुष्य असतो बघा. शरीर आहे तिथं तो मनुष्य नसतोच. जिथं त्याचं मन आहे तिथंच तो मनुष्य असतो खऱ्या अर्थानं. आता पूजा करत असताना पूजेत जर मन नसेल तर पूजा काय केली आणि काय नाही हे सुद्धा लक्षात राहत नाही. भस्म लावलं का नाही लावलं की, किंवा कोणते मंत्र का म्हणले का नाही म्हणले, मन जर स्थिर नसेल तर. आपण असं सुद्धा म्हणतो, एखाद्या कामामध्ये जर बिघाड झाला तर म्हणतो अहो मनच माझं स्थिर नव्हतं त्याच्यानं ती तसं झालं. मग मन जिथं असेल तिथं तो खऱ्या अर्थानं मनुष्य असतो. एखादा कार्यक्रम आहे, महाराजांचा चांगला कार्यक्रम आहे, मठामध्ये सुरू आहे कार्यक्रम आणि मनामध्ये खूप जाऊ वाटायलं, जायची इच्छा आहे मनामध्ये, उत्कट अशी इच्छा झाली आणि काही कारणास्तव जाता आलं नाही. तर देह इथं राहतो, मन कुठं असतं, मठामध्ये असतं, ती तिथलं चिंतन करीत बसतं. तिथं काय चाललं असेल, कार्यक्रम सुरू झाला असेल, देह घरी असतो आणि मन तिथं असतं. मग जिथं मन असतं तिथं खऱ्या अर्थानं मनुष्य असतो. मन असतं तिथंच. म्हणून ह्याचं काय झालेलं आहे, मन मात्र स्थिर राहत नाही. आणि असं होऊन त्याला आता नष्ट होऊन विरहाचे विरहन आणि होऊन तात्काळ त्याचा वीर्यपात झाला. पुढचं पान आलं काय? हो, पुढचं. ओम नमः शिवाय. याप्रमाणे चिंतेत असता त्यास अशी युक्ती सुचली की आपण सत्यलोकी जावे. मनच स्थिर राहीना. म्हणून त्याला वाटू लागलं कोणाला विचारावं. असं मनाशीच विचार करीत असताना त्यानं मनाशीच विचार केला की आपण सत्यलोकामध्ये जावं. सत्यलोक म्हणजे ब्रह्मलोक, ब्रह्मदेवाचा लोक, त्याला सत्यलोक असं म्हणतात. आणि ब्रह्मदेव कोण होते? उद्दालक ऋषीचे. ओम नमः शिवाय. ब्रह्मदेव कोण होते? उद्दालक ऋषीचे. ओम नमः शिवाय. वडील होते. बरोबर. हां, ब्रह्मदेव जे होते ते उद्दालक ऋषीचे पिता होते, वडील होते. बरोबर सांगितलं. असंच लक्ष देऊन ऐकायला पाहिजे. तर मग त्यांना काय वाटलं, आपल्या वडिलाकडं जावं आणि ही विचारावं. म्हणून त्यांच्या मनामध्ये असा विचार आला आणि सत्यलोकी जावं. आणि असा विचार करून तपसामर्थ्याच्या बलानं तो अंतर्गतीनं ताबडतोब ब्रह्मसभेत प्राप्त झाला. विचार आल्याबरोबर त्यानं लगेच जाण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय घेऊन अंतर्गतीनं तपबलानं तात्काळ ते ब्रह्मलोकामध्ये गेले, जाऊन पोहोचले. ब्रह्मसभेत प्राप्त झाला. ते सर्व लोक सत्य बोलतात. सत्यलोक नावच होतं तिथलं. सत्यलोक म्हणजे सगळेच लबाड कुणीच बोलत नाही, प्रत्येकजण सत्यच बोलतो, त्याला सत्यलोक म्हणतात. आणि कलियुग कशाला म्हणतात? हिथलं जी कलहाचं युग आहे, ही कलियुग जे आत्ताचं आहे ते आपलं जे आहे ते कलह म्हणजे भांडणाचं ही युग आहे. तसंच ती सत्यलोक होतं. तिथं सगळे लोक सत्य बोलणारे, सत्य वागणारे, सत्याचीच तपश्चर्या करणारे, सत्य आराधना करणारे असे लोक होते. आणि सत्य ह्याच्यासारखं मोठं कोणतंच तप नाही. जो सत्याची साधना करतो तो सत्य लोकाला जातो. इथं ह्या जन्मामध्ये तो असत्य बोलायचं टाळतो आणि सत्यच बोलतो. सत्य जर बोलत राहिलो तर कोणचीच पूजा अर्चा नाही केली तरी त्याच्या वाणीचं महान असं तप होतं. त्याच्या वाणीमध्ये तेज उत्पन्न होतं. सत्य बोलणाऱ्याच्या वाणीमध्ये पुढे पुढे चलून त्याचे शब्द खरे व्हायला लागतात.
ते बोलल ते खरं होतं. असं ह्या सत्य बोलण्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. जीवनामध्ये युक्तीनं सत्यच बोलावं, असत्य टाळावं. जेवढं होईल तेवढं असत्य बोलूच नये. सत्याचीच तपश्चर्या करावी, सत्याचीच साधना करावी. अनेक वेळा प्रसंग येतात तसे, पण तशा प्रसंगामध्ये सुद्धा असत्य बोलायचं नाही. असं ठरवून असत्य बोलू नये. त्याच्यासाठी एक छोटासा आपण दृष्टांत बघू. एक मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये एक पुजारी राहत होते. आणि पुजारी जे होते ते लबाड बोलतच नव्हते. त्यांचं व्रतच होतं. पूजा जास्त नाही केली तरी जमतंय, काही नाही. थोडीशी पूजा केली तरी ईश्वर प्रसन्न होतो. 6 मिनटं केली तरीसुद्धा रोज पूजा बस झाली. पण सत्य बोला असं सांगितलेले सत्य. तर असा तो पुजारी होता त्या मंदिरात राहायचा आणि मंदिराचं पूजन करून तो बाहेर बसलेला होता. एक गाय पळत आली. त्याच्या मागं खाटीक लागलेला होता. आता खाटीक गाईला धरायला पळू लागला. मंदिरापासून 2 रस्ते फुटत होते आणि त्या एका रस्त्याने गाय गेली आणि ह्या पुजाऱ्याने ती गाय बघितली गेलेली. पाठीमागून तो खाटीक पळत आला आणि त्याने त्या पुजाऱ्याला विचारलेलं आहे, गाय कुठं गेली? ह्या रस्त्याने गेली का ह्या रस्त्याने गेली? आता त्याला द्विधा अवस्था उत्पन्न झाली. त्याला वाटलं खरं सांगावं तर पापाला धनी हो. काही शब्द खरे बोलले त्याच्यापासून दुसऱ्याचं नुकसान झालं तर ते पापच असतं. सत्यरूपी असत्य ते असं म्हटलेलं आहे. मग गाय खरं सांगावं तर गायीची हत्या करील हा खाटीक आणि त्याचं पातक मी सत्य बोलण्यामुळं माझ्या माथ्यावर बसेल. आणि असत्य बोलू तर माझा जो नियम आहे, माझी जी तपश्चर्या सत्य बोलण्याची, ती तपश्चर्या खंडित होईल. काय करावं? त्यावेळेस तो थोडा वेळ गप बसला. तेव्हा तो खाटीक म्हणू लागला, अरे भैरास का? तुला ऐकू येतं का मी काय बोललो ते? तुला मी विचारित आहे, गाय इकडं गेली का इकडं गेली? कोणत्या रस्त्याने गाय गेली? तेव्हा तो म्हणू लागला, अहो दादा, ज्यानं बघितली त्याला सांगताच येत नाही बघा. ज्याला सांगता येते त्यानं बघितलीच नाही. त्याला वाटलं काय बोलायले की असलं, म्हणून तो निघून गेला. पण तो सत्यच बोललेला आहे. ह्याचा अर्थ काय हो? कळत असेल तुम्हाला सुद्धा. बोला, कोण सांगतं ह्याचा अर्थ? हो नमस्कार ताई. हां नमस्कार. डोळ्याला बघितली पण डोळ्याला सांगता येत नाही. हां आणि दुसरं काय होतं? तोंडानं सांगितले पण तोंडानं सांगता येत, तोंडानं सांगता येत नाही. नाही डोळ्यानं सांगता येत नाही. हां आणि तोंडानं सांगता येते पण त्याला बघितले नाही तोंडानं. बरोबर. तोंडाला बघता डोळ्यानं बघितली पण डोळ्याला सांगता येत नाही. म्हणजे ज्यानं बघितली त्याला सांगता येत नाही आणि ज्याला सांगता येतं त्यानं बघितलीच नाही. असं युक्तीनं परयुक्तीनं आपल्या ध्येयावर स्थिर राहिलं पाहिजे. मग सत्यस्थिती आणि सत्याने परमेश्वर पावन होतो, त्यास सत्यलोक असं म्हणतात. सत्यानंच परमेश्वर पावन होतो. म्हणून शिवाचं स्वरूप काय सांगितलं? सत्यम शिवम सुंदरम. सत्य हेच शिव आहे. शिव दुसरं काहीच नाही. सत्य म्हणजेच शिव आहे आणि तो खूप सुंदर आहे. सत्य खूप सुंदर आहे. सत्याला कोणतीच भीती नाही. कुठंही जा, सत्य ही सुंदरच आहे. म्हणून सत्यम शिवम सुंदरम असं हा सत्य लोक म्हणतात. आता रत्नखचित सिंहासनावर ब्रह्मदेव आपल्या दिव्य तेजाने विराजमान होऊन संपूर्ण शोभा शोभत होते. तिथं रत्न जडित सोन्यामध्ये रत्न जडवलेले होते, म्हणजे घातलेले होते, मडलेले होते. असं सिंहासन तयार केलेलं होतं. उंच असं सिंहासन आणि त्या सिंहासनावर ब्रह्मदेव आरूढ झालेले होते, बसलेले होते. दिव्य असं तेजस्वी सिंहासन होतं. अतिशय शोभायमान ते दिसत होते.
शोभायलाही पाहिजे. आपण म्हणतो बघा, एखादा दागिना घातला तर खूप छान दिसायला तो मला शोभायला आहे. त्याप्रमाणे शोभायमान दिसत होते. आणि दानव, यक्ष, तिथं कोण कोण होतं त्यांच्या सभेमध्ये त्यांचं वर्णन करीत आहेत. दानव होते तिथं, देव होते आणि दानव पण होते. यक्ष म्हणजे श्रीमंत लोकही होते तिथं, किन्नर, ऋषी, तपस्वीही होते. सगळ्याच स्तरातले लोक त्या सभेमध्ये होते. गंधर्व म्हणजे गायन करणारे, लोक होते. विद्याधर म्हणजे विद्वान लोक होते. अनेक वेगवेगळ्या विद्या प्राप्त केलेले, वेगवेगळ्या विद्या संपादन केलेले असे सर्व स्तरेचे वगैरे लोक तिथं होते. आणि हात जोडून नाना स्तोत्रांनी जय जयकार करीत आहेत. हात जोडलेला होता ब्रह्मदेवाच्या समोर ह्या लोकांनी. आणि वेगवेगळे स्तोत्र म्हणून जे गंधर्व होते ते गायन करत होते, जे विद्याधर होते ते स्तोत्र म्हणत होते, यक्ष होते ते धनानं परिपूर्ण होते. असं तिथं सगळ्यांनी हात जोडलेले आहेत. अशा त्या महामंडपामध्ये, महान अशा मोठ्या मंडपामध्ये उद्दालकाने येऊन साष्टांग दंडवट घातला. उद्दालक ऋषी तिथे आले आणि आपल्या पित्याच्या समोर, ब्रह्मदेवाच्या समोर साष्टांग दंडवट घातला. साष्टांग दंडवट म्हणजे 2 पाय, 2 हात, 2 भुजा, 6 झाले छाती आणि मस्तक, अशा 8ही अंगानं नमस्कार करणं, 8ही अंग नम्र करणं, असा साष्टांग दंडवट घातला. आणि षोडश उपचारे पूजा करून हात जोडून आनंदाने स्तोत्र करू लागला. हात जोडलेले आहेत, वडिलाच्या पायाची पूजा केलेली आहे. आणि ज्ञानी होते, स्तोत्र म्हणू लागले म्हणजे स्तुती करू लागले वडिलाची. स्तोत्रानं स्तोत्र करू लागला. तेने करून चतुराननास संतोष झाला. तेने करून म्हणजे ह्याच्यामुळे, चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाला 4 तोंड असल्यामुळं ब्रह्मदेवाचं चतुरानन हे नाव आहे. चतुराननास संतोष झाला, आनंद वाटलेला आहे. मुलगा आला ही बघून प्रथम तर आनंद झालाच, पण पुन्हा मुलगा नम्र झाला, पाया पडला, स्तुती केली आणि अशा प्रकारे संतोष झाला. आणि तो विचारू लागली की हे ऋषी उत्तमा, कुणी विचारले, ब्रह्मदेव विचारू लागले, हे ऋषी उत्तमा, तू आपल्या आश्रमी निर्विघ्न आहेस ना? अचानक येणं केलं म्हणून ब्रह्मदेवाला वाटलं काही विघ्न आलं का काय? आपला मुलगा अचानक कसा काय आला? काहीच न सांगता एकदम आगमन झालं म्हणून काळजी वाटू लागली. आपल्याला सुद्धा अचानक आपली मुलगी घरी आली तर काहीच सांगितलं नाही, कसं काय आली, बरं आहे का घरी, असं वाटतं. घरी व्यवस्थित आहे ना तुझ्या? तसंच ब्रह्मदेवाला इथं वाटू लागलेलं आहे, तू आश्रमी निर्विघ्न आहेस का? तुझ्या आश्रमामध्ये काही विघ्न तर आलेलं नाही ना? तुमची बहुत दिवसाची भेट झाली तरी मनामध्ये काय अपेक्षा आहे? खूप दिवसानं येणं केलं ऋषी उत्तमा, कशासाठी येणं केलं? काही इच्छा आहे का मनामध्ये? अचानकच आलात तुम्ही. आनंद तर झालेला आहे आधी भेट झाल्यानंतर, आणि पुन्हा तसं विचारलं. तेव्हा ऋषी हात जोडून मधुर आणि मृदू आणि मंजूळ वाणीने बोलू लागला. हात जोडलेले आहेत आणि नम्र शब्दामध्ये सुद्धा उद्धटपणा, नम्रपणा असतो. कुठं कोणते शब्द वापरावे हे कळावं लागतं. नम्र शब्द साधू संतापुढे, आई वडिलापुढे नम्र शब्द वापरावे. परंतु आता दुश्मनापुढे नम्र शब्द वापरून जमत नाही. आता रावणापुढे रामानं जर नम्र मवाळ शब्द बोलला असता तर रावणाला कळालं असतं का हो? कळत नाही. पण
इथं उद्दालक ऋषी जे आहेत ह्यांनी आपले वडील जे होते ह्यांच्यापुढे नम्र होऊन मधुर म्हणजे गोड आणि मृदू अशा आवाजामध्ये सुद्धा त्याच्या भावना पाठीमागालच्या भावना असतात. आवाजामध्ये हाक मारताना सुद्धा, हाक मारत असताना सौम्य आवाजात हाक मारली आणि नाही ऐकलं तर कडक आवाजात हाक मारतो. मग असं इथं मधुर मृदू आणि मंजूळ आवाज सांगितला. मंजूळ वाणीने बोलू लागला की हे तात म्हणजे हे बाबा, हे तात, मी आपल्या आश्रमी असता पिपलायनादी ऋषी येऊन त्यांनी मला असे सांगितले की जे घटना झाली ते सांगू लागलेले आहेत. उद्दालक ऋषी आपल्या पित्याला, पिपलायन ऋषी आश्रमामध्ये आले माझ्या आणि मला सांगितले की तू भार्या कर. मला त्यांनी सांगितलं तू लग्न कर, भार्या कर. आणि कारण पुत्रा वाचून वंश निष्फळ आहे. पितृदेवता उदास आणि तप केल्याने पुण्य प्राप्त होत नाही. पितृदेवता उदास राहतात आणि नुसतं तपश्चर्या जर करीत बसलास तर तुला पुण्य लागणार नाही. असं कुणी सांगितलं तर पिपलायन ऋषींनी माझ्या आश्रमात येऊन असं सांगितलं. सांगून ते निघून गेले आणि त्याने करून माझ्या मनामध्ये अनिवार्य चिंता उत्पन्न झाली. त्यांनी सांगितलं आणि सांगून निघून गेले, पण आता माझं मन स्थिर नाही. माझ्या मनामध्ये अनिवार्य अशी चिंता उत्पन्न झालेली आहे. चिंता उत्पन्न होऊन तपास विघ्न आले आणि ही चिंता उत्पन्न झाल्यामुळं मी जी तपश्चर्या करत होतो शांततेनं त्याच्यामध्ये विघ्न येऊ लागलेले. माझं मन स्थिर होत नाही. स्नान, संध्या, तर्पण वगैरे करताना मी अहर्निशी चिंतेत ग्रस्त झालो आहे. अहर्निशी म्हणजे सारखा अखंड. मी संध्या तर्पण वगैरे, स्नान संध्या तर्पण वगैरे जी करत होतो त्यावेळी माझं मन त्याच्यामध्ये लागत नाही आणि अहर्निशी सारखंच तसं होऊ लागलेलं आहे. मला अहर्निशी मला ह्याची चिंता वाटू लागलेली आहे. चिंतेत ग्रस्त झालो आहे, तरी याला काही उपाय कराल म्हणून शरण आलो आहे. ह्याच्यावर मला तुम्ही काही उपाय सांगा, मार्ग सांगा म्हणून मी शरण आलेलो आहे. असं उद्दालक ऋषी ब्रह्मदेवाला, आपल्या वडिलाला तिथं ब्रह्मलोकामध्ये जाऊन म्हणत आहेत. याप्रमाणे पुत्राचे भाषण श्रवण करून ब्रह्मदेवाने त्यास असा वर दिला. पुत्राचं ऐकलेले आणि ब्रह्मदेवानं वर दिला, आशीर्वाद दिला की हे ऋषीवर्या, प्रथम पुत्र आणि नंतर भार्या तुझं प्राप्त होईल. काय वर दिला? प्रथम पुत्र. आता पुत्र कधी होतो? लग्न झाल्यानंतर पुत्र होतो. आणि इथं काय सांगितलं ब्रह्मदेवानं? मी तुला आशीर्वाद देतो म्हणले, तुला लग्नाच्या आधीच पुत्र होईल, प्रथम पुत्र होईल आणि पुन्हा भार्या प्राप्त होईल, पत्नी पुन्हा प्राप्त होईल. वर दिला की ऋषीवर्या, प्रथम पुत्र आणि नंतर भार्या तुझं प्राप्त होईल. तुझ्या पुत्राच्या चरित्र श्रवणाने त्रिलोक्य उद्धरेल. तुला ईश्वांक कुळातली सुंदर पत्नी प्राप्त होईल. आशीर्वाद दिलेला आहे. आधी पुत्र प्राप्त होईल आणि तुझा जो पुत्र जो प्राप्त होईल तो एवढा पवित्र असेल, एवढा महान असेल की त्याचं चरित्र जरी कुणी ऐकलं तरीसुद्धा त्याला मोक्षपद प्राप्त होईल. असा पुत्र तुला प्राप्त होईल. त्रिलोक्य उद्धरेल. त्रिलोक्यामधल्या कुणी जरी तुझ्या पुत्राचं चरित्र वाचलं, ऐकलं तरीसुद्धा तो मोक्षाचा अधिकारी होईल. इतका पवित्र असा, इतका चांगला चारित्र्य संपन्न असा पुत्र तुला प्राप्त होईल.
आणि तुला भार्यासुद्धा पत्नीसुद्धा ईश्वांक कुळातली प्राप्त होईल, म्हणजे रामाच्या कुळातली. ईश्वांकुळ रामाचं कुळ आहे. ईश्वांक कुळातली सुंदर अशी पत्नी तुला प्राप्त होईल. हे सत्य आहे, हे खरं आहे असं सांगितलं. पुन्हा तेव्हा उद्दालक म्हणतात, महाराज असं कोणी देखील नाही आणि ऐकलंही नाही. असं कुठंच बघितलं नाही आणि मी ऐकलंसुद्धा नाही. आधी पुत्र प्राप्त होईल, बायकोची ओळखच नाही, कुठं ती माहीत नाही, आणि आधी पुत्र प्राप्त होईल आणि पुन्हा पत्नी प्राप्त होईल, आणि पत्नीपासूनच पुत्र होईल बरं का. पुत्र प्राप्त होईल आणि पुन्हा पत्नी प्राप्त होईल, असा वर दिलेला आहे. ब्रह्मदेव म्हणतात असं कुठंच झालं नाही, असं उद्दालक ऋषी म्हणू लागलेले आहेत. उद्दालक ऋषी म्हणतात असे कोणी देखिले नाही आणि ऐकलंसुद्धा नाही मी कुठं. हे कसं घडेल? ब्रह्मदेव म्हणतात माझं वाक्य कधीच अन्यथा म्हणजे खोटं होणार नाही. मी जे तुला आशीर्वाद दिला आहे ती खोटा होणार, कधीच खोटा होणार नाही, हे सत्यच आहे. माझ्या वचनावर विश्वास ठेवून आनंदाने परमेश्वराचे अर्चन करीत जा. मी जी बोललो त्याच्यावर तू विश्वास ठेव, आणि विश्वास ठेवून तुझी जी रोजची साधना आहे, ईश्वराची साधना, अर्चना, तप, पूजन, जे तुझं नित्यनेमाचं आहे तो तू करीत राहा. आणि कधी अन्यथा होणार नाही. माझ्या वचनावर विश्वास ठेवून आनंदाने परमेश्वराचे अर्चन करीत जा आणि आपल्या आश्रमी सुखाने राहा. असा जगावेगळा वर दिलेला आहे. काय वर दिला हो? आला का लक्षात? वर काय दिलाय? वर ओम नमः शिवाय. आधी पुत्र नंतर बायको भार्या प्राप्त होईल म्हणजे तुला असा वर दिला. ओम नमः शिवाय. असा वर दिलाय. समाजामध्ये आधी लग्न होतं आणि पुन्हा पुत्र होतो, पण ह्यांनी असा उलटा वर दिलेला आहे. आणि ही खरंच आहे म्हणतात, ही सत्यच आहे. आणि ह्याच्यावर विश्वास ठेव. तू अविश्वास दाखवू नको, विश्वास ठेव. आणि तुझ्या आश्रमात जाऊन तुझं नित्य कर्म, जे रोजची तुझी साधना, आराधना, तपश्चर्या तुझी जी आहे ती सुरू ठेव. ही आपोआपच घडून येईल असा माझा आशीर्वाद आहे, असं सांगितलं. आणि नंतर उद्दालकाने साष्टांग प्रणिपात करून ब्रह्मदेवाची आज्ञा घेऊन आनंदाने स्वाश्रमी परत आला. ब्रह्मदेवाचं दर्शन घेतलं आणि आपल्या आपल्या आश्रमामध्ये हे उद्दालक ऋषी परत आले. आता पुढी आधी भार्या, आधी पुत्र आणि नंतर भार्या कशी प्राप्त झाली ह्याचा हा दुसरा अध्याय आपण उद्याच्या भागात बघणार आहोत. झालेली सेवा सद्गुरू माऊलींच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे योग्य वाणीतून बाहेर पडलं ते सद्गुरूंचं, जे अयोग्य बाहेर पडलं ते वाणीचा दोष. सर्वांच्या चरणी वंदन. ओम नमः शिवाय.